हॅलो, अलकाज किचन वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला ओट्स आणि मटर आणि वाटाण्याची रेसिपी कशी करायची ते सांगणार आहे. चला तर मग बघू लगेच रेसिपी. तर मी बघा तुम्ही पाहता तर गॅसवर मी कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. थोडंसं तेल तापलं की थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहे. जिऱ्यानंतर कांदे टाकायचे आहे. कांदे थोडेसे तांबूस होऊ द्यायचे आहेत. तांबूस झाल्यानंतर 1 टेबलस्पून हळद पावडर टाकायची आहे आणि 1 टेबलस्पून लाल तिखट टाकायचं आहे. तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आणि बारीक कट केलेला अर्धा टोमॅटो टाकायचा आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे. अगदी 2 मिनटं होऊ द्यायचं आहे. झाल्यानंतर याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. आणि बारीक कट केलेला कोथिंबीर टाकायचा आहे आणि पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा वाटी मटर आणि मटकी मोड आलेली टाकून घ्यायची आहे. कडधान्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. छान पौष्टिक नाश्ता लागतो. आणि 1 वाटी ओट्स टाकायचे आहे आणि हे छान परतून घ्यायचं आहे एकसारखं असं. तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक आणि कमेंट करून सांगा. आणि परत एकदा बारीक कट केलेला कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे. कोथिंबीर थोडा जास्त टाकला की टेस्ट छान लागते. तुम्ही कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी. तुम्ही कमेंट कराल तर मला कळेल की ही रेसिपी छान झाली आहे. तर झाकण ठेवून 2 मिनटं होऊ द्यायचं आहे बघा. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, अगदी थोडंसं, कारण ओट्समध्ये मीठ असते. तर मी अगदी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे इथं. आणि परत एकदा झाकण ठेवून थोडंसं होऊ द्यायचं आहे 2 मिनटं. तर बघा 2 मिनटांनी छान आपला ओट्स आणि मटर आणि मटकीचा नाश्ता हेल्दी, पचायला पण हलका, तर तयार आहे. तर बघा छान झालेलं आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की लाईक आणि कमेंट करून सांगा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.